छंद गोविंदाचा चोजविती वाट, मागे सारुनी सकळ भोभाट, वंदी पदांबुज ठेवो निललाट, कोणी सांगाया गोविंदाची शुद्धी, होते वाहिला लपाला आता खांदी, कोठे आड आली ही देह बुद्धी, धावा आळवा करुणा कृपा निधी, मागे बहुतांचा अंतरला संग, मुळे जयाचिया तेने केला त्याग, पहिलं पाहता ते हरपले अंग, कुंडली वाट नाहीसे झाले जग, शोक वियोग घडला सकळांचा, गेल्या शरण अन्याय आमुचा, केला उच्चार घडल्या दोषांचा, झाला प्रगट स्वामी तुकयाचा ओ,
कोणी सांगा या गोविंदाची शुद्धी ओ देवाईला लपाला कांदी कोठे आड आली ही देहबुद्धी धावा आळवा करुणा कृपा निधी ओ परमपुरुष शौर्य पांडुरंग मुरारी कमल नयन काना गोपिका चित्तहारी प्रगट निकट शोभे रुक्मिणी रम्यवाणी सदैव लहसं श्री विठ्ठलं चिंतयामि दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मनोजव मारुत तुल्यवेग जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुरु सुधारी बरन उरवर विमल जसो जोदायक फलचारी हे बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोहि हरहु कलेश विकार कि जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहु रामदूत अतुलित बलधामा अंजनी पुत्र सुतनामा महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति कंचन विराज सुबेरा कानन जयांचे चिलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता
ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावती मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या पडली भुली धावती सैराट छंद गोविंदाचा चोजविती वाट मागे सारुनी सकळ बोभाट वंदी पदांबुज ठेवूनी ललाट येनस या गावामध्ये भगवान श्री पंढरीश परमात्मा यांच्या असीम कृपेद्वारे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती आनंदी ज्ञानोबाराय जगद्गुरु जगद्वंदने श्री तुकोबाराय यांच्या आशीर्वादाने श्री संत खटेश्वर महाराज यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने श्री संत शिवानंद बाबा यांच्या या पावन दरबारामध्ये त्यांच्याच पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या येनस नगरीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून संपन्न होत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताह आणि त्याच सप्ताहाचं खऱ्या अर्थाने आजचं अर्थात या वर्षीचं हे तपपूर्ती वर्ष सोहळा आहे। जवळपास 12 वर्ष या कार्यक्रमाला प्रारंभ होऊन झालेला आहे। वास्तविक कार्यक्रमाला 24 वर्ष झाले, पण हा मंडपामध्ये कार्यक्रम भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये ज्या गावकऱ्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम उभा राहिला त्या कार्यक्रमाला आज एक तप पूर्णपणे पूर्ण झालेला आहे, तपपूर्ती सोहळा। आणि त्या सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित संपूर्ण माता भगिनी, परिसरातून आलेले भाविक भक्तबंध, उपस्थित संपूर्ण पुरुष मंडळी, बालगोपाल, ताल महर्षी, मृदंगाचार्य, गायनाचार्य, श्री हरिभक्तपरायण आमचे नामदेव महाराज आहे, हरिभक्तपरायण आमचे वैजनाथ महाराज आहे, हरिभक्तपरायण आमचे विष्णू महाराज गवंडे आहे, आदी करून आमचे तालमर्षी मृदंगाचार्य सुमित महाराज, या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि ज्यांच्या मुखारविंदातून गेल्या 7 दिवस झाले आपण भागवताची कथा श्रवण केली ती म्हणजे आदरणीय आमचे परमस्नेही परममित्र विजय महाराज। गेल्या 7 दिवसापासून आपण या ठिकाणी या कार्यक्रमाकरता हजर आहात आणि त्याच कार्यक्रमाची सांगता आज काल्याच्या कीर्तनाने आहे। आणि ज्यांच्या प्रेमामुळे हे निमंत्रण माझ्याकडे आलेले आहे ते म्हणजे येनस मधील समस्त गावकरी मंडळी तथा सर्व तरुण बांधव मंडळी, नवे नवे संपूर्ण कार्यकर्ते मंडळी, ग्रामस्थ मंडळी यांच्या प्रेमामुळे, यांच्या आग्रहामुळे आजचा हा कीर्तनाच्या सेवेचा योग आणि त्याच निमित्ताने का होईना आज तुम्हा सर्व भाविकांचा मला घडून आलेला तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग आहे। विठ्ठल कार्यक्रमाकरता धावपळ करणारी सर्वच्या सर्व तरुण मंडळी आहे। आता प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही महाराज, कारण एकाहुनी बळी रे, एकापेक्षा आहे महाराज। आणि म्हणून ते कार्यकर्ते आज ठामपणे उभे आहे
म्हणून हे कार्य आज जवळपास 12 वर्षापर्यंत चांगलं सुरू आहे बरं का. आणि सर्व तरुण मंडळीचे आता प्रत्येकाचं नाव घेत बसत नाही, कारण एखादाचं नाव जर सुटलं तर ते माझ्यावर नाराज झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल श्री संत खटेश्वर महाराज यांच्या या पावन दरबारामध्ये कीर्तनाच्या सेवेचा योग आणि त्यांच्याच सेवेकरता निवडलेला अभंग वैराग्य रागरसिक जगद्गुरु जगदवंदनीय श्री तुकोबाराय यांचा 4 चरणांचा गात्यातील सुंदर आणि गोड असा अभंग असून गवळणी या प्रकरणातील नवे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने ज्या वेळेला गवळणींचा त्याग केला आणि त्याग केल्यानंतर गवळणींची काय अवस्था झाली त्या अवस्थेचं वर्णन आजच्या अभंगातून महाराजांनी केलेलं आहे. विठ्ठल आज आपल्या कार्यक्रमाची सांगता आहे आणि कार्यक्रमाची सांगता ही काल्याच्या कीर्तनाने आहे. बरं, वारकरी संप्रदायाचा नियम आहे, कुठल्याही कार्यक्रमाची सांगता जर करायची झाली तर ती काल्याच्या कीर्तनाने करावी लागते बरं का. काल्याचं कीर्तन म्हणजे शेवट, काल्याचं कीर्तन म्हणजे समारोपीय कीर्तन. ज्यांना 7 दिवस वेळ मिळत नाही ते लोकही विचार करतात चला निदान काल्याच्या कीर्तना करता तरी जावं. त्याला काही भागात प्रसादाचं कीर्तन म्हटलं जातं बरं का. कमीत कमी प्रसादा करता तरी जावं आणि म्हणून संप्रदायामध्ये अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्व या काल्याच्या कीर्तनाला आहे. तसे काले 3 प्रकारचे सांगितलेले आहे. पहिला दहीभाताचा काला आहे, दुसरा जीव आणि ब्रह्माचा काला आहे आणि तिसरा हरिनामाचा काला आहे. पण वारकरी संप्रदायामध्ये सगळ्यात जास्त महत्व ज्या काल्याला दिलेला आहे तो काला म्हणजे हरिनामाचा काला आहे. विठ्ठल काला हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये महत्वाचा आहे. तो काला प्रत्येकानेच केला पाहिजे बरं का. आणि म्हणून त्या काल्याचं महत्व आपल्याला पाहायचं आहे. पण तत्पूर्वी अभंगाचा विचार करणं गरजेचं आहे. आणि नवे वारकरी संप्रदायाचा नियम आहे, काल्याचं कीर्तन म्हटलं की जास्तीत जास्त विद्वान कितीही जरी असला कीर्तनकार तरी त्याने काय केलं पाहिजे, भगवंताच्या चरित्राचा उच्चार केला पाहिजे. चरित्राचे उच्चारावे वाक्याने मी सांगत असतो, भक्ती करताना जरी सगळे लोक दिसत असले तरी भक्ती करण्याच्या पाठीमागचा प्रत्येकाचा उद्देश मात्र वेगवेगळा आहे. काही दुःख निवृत्ती करता भक्ती करतात, काही धन प्राप्ती करता भक्ती करतात, काही ज्ञान प्राप्ती करता भक्ती करतात, काही विषय प्राप्ती करता भक्ती करतात. अर्थात भक्ती करताना जरी सगळे लोक दिसत असले तरी भक्ती करण्याच्या पाठीमागचा प्रत्येकाचा उद्देश मात्र वेगवेगळा आहे. बरं, एकच वाक्य बोलतो, या जगातल्या सगळ्याच गोष्टीवर मात म्हणजे एकमेव भगवत भक्तीच आहे. विठ्ठल विठ्ठल सोप्या भाषेत तुम्हाला कळेल या भाषेत सांगायचं ठरलं तर अलीकडच्या काळामध्ये एक होमिओपॅथीमध्ये इंजेक्शन आलेलं आहे. होमिओपॅथीमध्ये कोणत्याही रोगावर चालणारं एकच इंजेक्शन, रोग कोणताही असो पण इंजेक्शन मात्र एकच आहे. बरं का, नाहीतर प्रत्येक रोगाकरता वेगवेगळा डॉक्टर असतो आहे की नाही. डोक्याचा डॉक्टर वेगळा, पोटाचा डॉक्टर वेगळा. ज्याला डोक्यातलं कळतं त्याला पोटातलं कळत नाही, ज्याला पोटातलं कळतं त्याला हाडातलं कळत नाही, ज्याला हाडातलं कळतं त्याला नाक कान घसा याच्यातलं कळत नाही. प्रत्येक रोगाकरता वेगवेगळा डॉक्टर आहे. बरं का, आहे की नाही. परंतु एक इंजेक्शन असं आहे 56 रोगावर चालणारं एकच इंजेक्शन. आजार कोणताही असो इंजेक्शन मात्र एकच.
पण आता सध्या वेगवेगळे डॉक्टर, प्रत्येक रोगाकरता वेगवेगळे डॉक्टर आहे बरं का. आणि म्हणून तर मला असं एखाद्या वेळेला जर पेशंट दवाखान्यात नेला आणि त्याला जर ICU मध्ये भरती केलं आणि त्याला जर 4-4, 5-5 डॉक्टर तपासायला आले, कारण प्रत्येक रोगाकरता वेगवेगळे डॉक्टर आहे, तो रोगी एवढा घाबरतो, त्याला असं वाटतं आता आपलं काही खरं नाही, आपला कार्यक्रम संपला. मला सांगा 4-4, 5-5 माणसं नेमकी असतात कुठं? बोला ना. मला सांगा माणूस मेल्यानंतर निदान किती माणसं पाहिजे? कमीत कमी 4 खांदेकरी आणि एक काय म्हणतात आपल्या भागात त्याला आकटदरी, काही भागामध्ये त्याला मडकं म्हणतात, काही भागात त्याला टिटवं म्हणतात, आहे की नाही? म्हणजे मेल्यानंतर मनुष्य त्याला नेण्याकरता कमीत कमी 4-5 माणसं लागतात आणि ते 4-5 डॉक्टर एका वेळी त्या पेशंटला जर तपासायला आले, रोगी एवढा घाबरतो, त्याला असं वाटतं आता आपलं काही खरं नाही, आपला कार्यक्रम संपला बरं का. प्रत्येक रोगाकरता वेगवेगळे डॉक्टर आहे, परंतु होमिओपॅथीमध्ये एक इंजेक्शन असं आहे, रोग कोणताही असो पण इंजेक्शन मात्र एकच. तसं आमचं भक्तरूपी हे जे औषध आहे, दुःख निवृत्ती करताही तेच आहे, ज्ञान प्राप्ती करताही तेच आहे, विषय प्राप्ती करताही तेच आहे, नवे नवे अर्थ प्राप्ती करताही तेच आहे आणि मोक्ष प्राप्ती करता देखील तेच आहे. अवघे होतील अवघे होता नाम संकीर्तने विठोबाचा, नाम संकीर्तने विठोबाचा, नाम संकीर्तने विठोबाचा, नाम संकीर्तने विठोबाचा, नाम संकीर्तने प्रकारचे लाभ प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य आहे महाराज. बरं काय आणखीन काय फायदा आहे नामचिंतनाचा, नामस्मरणाचा, या हरिनामाच्या कल्याचा? आणखीन काय फायदा आहे सांगू? सोप्या भाषेत सांगतो. अग्नी एकच आहे, अग्नी एकच आहे. पाणी गरम करायचं त्याच्यावरच, चहा करायचा त्याच्यावरच, गरम गरम बासुंदी बनवायची त्याच्यावरच, गरम गरम पुरणपोळ्या बनवायच्या त्याच्यावरच, गरम गरम भाजी बनवायची त्याच्यावर. बोलत ना तुम्ही, हो, गरम गरम भात शिजवायचा त्याच्यावर. दुसऱ्याच्या घराला आग लावायची झाली तर एक अग्नी महाराज जीवनात काय काय करत नाही, तसं जीवनातले अनंत प्रश्न सोडवणार भगवत नाम आहे. आणि ही गोष्ट साधू संतांनी जगताला सांगितली महाराज. नामचिंतन, नामस्मरण कोणत्याही निमित्ताने व्हावं, पण त्याचा फायदा मात्र आपल्या जीवनामध्ये झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल आणि म्हणजे
नामस्मरण म्हणजे सर्वात महत्व संप्रदायामध्ये त्या हरिनामाच्या काल्याला दिलेला आहे। आणि म्हणून खऱ्या अर्थाने अनेक भगवंताच्या समवेत असणारे जे काही सवंगडी आहे, ज्या काही गोपिका आहे, यांनी सुद्धा आपल्या जीवनामध्ये तेच केलं महाराज। ज्या वेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या गोकुळामध्ये राहतो आहे, त्यावेळेला गोकुळामध्ये अनेक प्रकारचे लोक आहेत, गोपी आहे, नवे नवे सवंगडी आहे, गायी आहे, वासरं आहे, आणि प्रत्येकाला भगवंताने आनंद देत असताना आनंद द्यायची पद्धत मात्र वेगवेगळी आहे प्रत्येकाची। योगिया मुनी जन ध्यानी, योगिया मुनी जन ध्यानी, ते सुख आसनी शयनी, अर्थात स्वप्नामध्ये न येणारा सुद्धा भगवान परमात्मा, तो भगवान परमात्मा सहज त्या गोकुळातील लोकांना प्राप्त झाला होता, कारण शाश्वत परमात्मा त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त करून घेतला। बरं, त्यातल्या त्यात गवळणी भगवान परमात्म्यावर एवढ्या प्रेम करायच्या, एवढ्या प्रेम करायच्या की सगळ्यात जास्त समर्पण जर कोणाचं होतं असेल तर त्या गवळणींचं होतं भगवान श्रीकृष्ण परमात्मा करता। बरं, ज्या वेळेला भगवान श्रीकृष्ण बासरी वाजवायचा त्यावेळेला घरादाराचा त्याग करायच्या आणि गवळणी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला भेटण्याकरता जायच्या महाराज। एक दिवसचा प्रसंग आहे, भगवान श्रीकृष्ण परमात्मा विचार करतात, गवळणी माझ्यावर प्रेम करतात, परंतु यांनी यांच्या मनातला खरोखर संसार प्रपंच गेलेला आहे की नाही हे पाहण्याकरता एक वेळा भगवान परमात्म्याने संध्याकाळच्या वेळेला सुंदर अशी बासरी वाजवली, आणि ती बासरी जशी त्या गवळणीच्या कानावर पडली त्यावेळेला त्या गवळणींची काय अवस्था झाली त्याचं वर्णन एका गवळणीने केलं आहे। तुझ्या मुरलीची ध्वनी अकल्पित पडली कानी, विवण झाले अंतरणी, निघर धंदा हो विसरले, आहारे साहे अवस्था गवळणीची झाली बरं का। आणि काही काही गवळणी तर असं सांगतात, काही काही गवळणी दात घासत होत्या बरं का, आणि नेमकं तोंडातलं बोळ तोंडातच राहिलं बरं का। गवळणी 3 प्रकारच्या गवळणी त्या गोकुळामध्ये राहत आहे, कुणी सुना, कुणी सुना, कुणी लेकी, कुणी एकी स्वतंत्र। सुना आहे, सासवा आहे आणि लेकी आहे। त्यातल्या त्यात काय माहिती काय, सासवा पूर्णपणे स्वातंत्र्यात आहे, लेकी मात्र अर्ध्या स्वातंत्र्यात आहे आणि अर्ध्या पारतंत्र्यात आहे, परंतु सुना मात्र पूर्णपणे पारतंत्र्यात आहे।
आहे की नाही? सासवा पूर्णपणे स्वातंत्र्यात आहे. अख्ख्या गावाची बॉस म्हणजे सासू. विठ्ठल लेकीला तरी खऱ्या अर्थाने अर्ध स्वातंत्र्य आहे, अर्ध पारतंत्र्य आहे. लेक जर सासरवरून माहेराला आली, तिला जर कुणाला भेटायला जायचं असलं तर ती पहिल्यांदा घरी विचारते आणि घरच्यांनी नाही जरी म्हटलं तरी जाते, कारण तेवढं तिला स्वातंत्र्य आहे. पण सुनेला मात्र तसं स्वातंत्र्य नाही आहे. हो, ती पूर्णपणे पारतंत्र्यात आहे. तिला विचारल्याशिवाय कुठेही जाता येत नाही. आणि सासवा मात्र पूर्णपणे स्वातंत्र्यामध्ये आहे. अजूनही काही काही ठिकाणी स्वातंत्र्यातच आहे बरं का. स्वातंत्र्यामध्ये आहे, पारतंत्र्यामध्ये सुना आहे मात्र. आणि काय झालं नेमकं त्या गवळणी ज्या वेळेला गोकुळामध्ये राहायच्या, नेमकं काय व्हायचंय, भगवंताने बासरी वाजवली रे वाजवली की घरातले सगळेच्या सगळे कामं सोडून द्यायची आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला भेटण्याकरता जायच्या. नवे नवे एका गवळणीची तर अशी अवस्था झाली. काय झालं, ओ पती सुखाचा विसर पडला, तुझ्या मुरलीचा छंद लागला, नंद 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 मुरलीवाला, नंद नंद मुरलीवाला, नंद नंद मुरलीवाला, नंद नंद मुरलीवाला. वर्णन करून सांगते की मला पती सुखाचा सुद्धा विसर पडलेला आहे. एवढ्या त्या गवळणी भगवंताच्या प्रेमामुळे, भगवंताच्या नामस्मरणामध्ये इतक्या तल्लीन झाल्या होत्या. मला जास्त विषय सांगायचं नाही. मला सांगायचं काय आहे, त्या गवळणी ज्या वेळेला घरादाराचा त्याग करून भगवान परमात्म्याकडे येतात आणि त्यावेळेला त्या गवळणी भगवंताकडून एकांताच्या सुखाची अपेक्षा करतात. आणि ज्या वेळेला जे सुख इंद्राला नाही, चंद्राला नाही, ते सुख एकांतात राहणाऱ्या महात्म्याला आहे. आणि त्या सुखाची अपेक्षा ज्या वेळेला गवळणी भगवंताकडून करतात, गवळणी सांगतात, कन्हैया आतापर्यंत खेळ भरपूर झाले, आतापर्यंत खोड्याही भरपूर झाल्या, गाई चारणं भरपूर झाल्या, चोऱ्या भरपूर झाल्या, पण आता मात्र एकांताचं जे सुख आहे तो आम्हाला दिलं पाहिजे. भगवान परमात्मा विचार करतात, गवळणी आपल्याकडून एकांताच्या सुखाची अपेक्षा करतात, पण त्या या सुखाच्या अधिकारी आहेत का हे पाहिलं पाहिजे. आणि म्हणून भगवंताने काय केलं, भगवंताने सांगितलं, मी तुम्हाला काही, भगवंताने बासरी वाजवली, बासरी वाजवल्यानंतर सर्व घरादाराचा त्याग करून त्या गवळणी भगवंताला भेटण्याकरता आल्या. आणि त्यावेळेला गवळणी आग्रह करू लागल्या की कन्हैया तू आम्हाला एकांताचं सुख दिलं पाहिजे. आणि त्यावेळेला मात्र भगवान परमात्मा म्हणतात, तुम्ही माझ्याकडून एकांताच्या सुखाची अपेक्षा करतात, पण मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो, माझ्या प्रश्नाचे उत्तर जर तुम्ही बरोबर दिलं तर मी तुम्हाला एकांताचं सुख देईल. आणि त्यावेळेला भगवंतानी युक्तिवाद केला. गवळणी विचारतात, देवा काय प्रश्न आहे? म्हटले सांगतो ऐका. आता गवळणी श्रोत्या झाल्या आणि भगवान परमात्मा वक्ता झाला. आणि गवळणी म्हणतात, कन्हैया काय प्रश्न आहे, विचार लवकर. भगवंतानी सांगितलं, प्रश्न असा आहे की काय झालं, एक खेडं गाव होतं, सारखं गाव होतं. त्या गावामध्ये एक पतिव्रता स्त्री राहत होती. आणि बरेच दिवस झाले तरी सुद्धा संतती प्राप्त नाही. पण कालांतराने भगवंताच्या आशीर्वादाने त्यांना एक मुलगा झाला. मुलगा थोडा लहान आहे, थोडा चालता फिरता आहे. एक दिवस तो मुलगा संध्याकाळच्या वेळेला जेवण केलं, पाळण्यामध्ये त्याला झोपवलेला आहे. आणि झोपल्यानंतर दोघंही पती पत्नी जेवण केलं. जेवण झाल्यानंतर दोघंही एका ठिकाणी बसलेले आहे. आणि बसले असताना पतीचं डोकं पत्नीच्या मांडीवर आहे. आणि नेमकं काय झालं, त्याच वेळेला पतीला बोलता बोलता झोप लागली. आणि त्यावेळेला झोपलेला मुलगा जागी झाला. आणि जागी झाल्यानंतर
पाळण्यातून खाली उतरला. अंगणामध्ये एक विहीर आहे आणि विहिरीच्या दिशेने चालायला लागला. त्या पतिव्रता स्त्रीचं एकुलता एक मुलगा काही दिवसानंतर झाला आणि त्यावेळेला त्या पतिव्रतेचं लक्ष गेलं की आपला एकुलता एक मुलगा विहिरीच्या दिशेने निघालेला आहे. आता जर आपण मुलाला पकडलं नाही तर मुलगा मेल्याशिवाय राहणार नाही. कराव काय? धर्म संकट निर्माण झालेला आहे. इकडे पती मांडीवर झोपलेला आहे. पतीला जर झोपेतून उठवलं तर पतीची झोप मोडल्या जाईल. मी पतिव्रता ठरणार नाही आणि मी जर जाऊन मुलाला वाचवलं नाही तर मुलगा मेल्याशिवाय राहणार नाही. आता करावं काय? असं धर्म संकट तिच्या समोर पडलेलं आहे. आणि त्यावेळेला मात्र काय करावं तिला सुचत नाही. भगवान परमात्मा त्या गवळणींना प्रश्न विचारतो. गवळणींनो सांगा, अशा वेळेला त्या पतिव्रता स्त्रीने काय करायला पाहिजे? भगवान परमात्मा म्हणतात सोपं आहे. भगवान परमात्मा म्हटले, ती जर बाई पतिव्रता असेल बरं का, ती बाई पतिव्रता असेल तर त्या बाईने खरोखरच पहिल्यांदा त्या मुलाला सोडून पहिल्यांदा पतिधर्म सांभाळला पाहिजे. कारण पतीपासून पुत्राची प्राप्ती आहे. गवळणी म्हणतात, देवा माझं म्हणणं, आमचं म्हणणं असं आहे की ती बाई जर पतिव्रता असेल तर खरोखर तिने पहिल्यांदा पतिधर्म सांभाळला पाहिजे. आणि देवा एक सांगू, देवा ती बाई जर खरोखर पतिव्रता असेल और देवात काय, अरे देवाच्या बापात सुद्धा तिच्या मुलाला मारण्याची ताकद नाही. हे पतिव्रतेचं सामर्थ्य आहे. तुकोबाराय बोलतात, तुका म्हणे पतिव्रता, तुका म्हणे पतिव्रता, हो तुका म्हणे पतिव्रता. पतिव्रतेचं खऱ्या अर्थाने ते सामर्थ्य आहे. तुका म्हणे पतिव्रता आणि तिची देवावरी सत्ता. तुका म्हणे पतिव्रता, पतिव्रता वेगळी आणि पतिव्रता वेगळी. बरं का, आमची गुरुवर्य सांगायचे, जाऊ दे जास्त मी सांगत बसत नाही. हो, अर्थात पतिव्रतेचं ते सामर्थ्य आहे बरं का. आणि त्या गवळणीने सांगितलं, कन्हैया तुझं मत काही असो, आमचं मत तुला सांगते, ती बाई जर खरोखर पतिव्रता असेल तिने पहिल्यांदा पतिधर्मच सांभाळला पाहिजे. कारण पतीपासून पुत्राची प्राप्ती, पुत्रापासून पतीची प्राप्ती नाही. तिने पतिधर्म सांभाळला पाहिजे. भगवान म्हणतात नक्की? म्हटले हो नक्की. म्हटले मग भगवान परमात्मा म्हणतात आताच्या आता उठा आणि घरी निघा. म्हटले झालं काय? भगवान म्हणतात तुम्ही काय म्हणता? पतिव्रता स्त्रियांचा पहिला धर्म कोणता आहे? पतीची सेवा करणे. आणि तुम्ही सगळ्याच्या सगळ्या पतिव्रता असताना एवढ्या रात्री इथे माझ्याजवळ काय करता? आणि इथे मला तुम्ही मागता की आम्हाला एकांताच्या सुखाची अपेक्षा आहे? तुम्ही सगळ्याच्या सगळ्या पतिव्रता आहात, चला निघा घरी. तुम्ही सांगितलं पतिव्रता धर्माचं पहिलं कर्तव्य आहे की पतीची सेवा करणे. गवळणी विचार करतात, या कन्हैयाने आपल्याला फसवलं, करायचं काय? त्यावेळेला गवळणी म्हणतात, कन्हैया संवाद संपला नाही. जसं तू आम्हाला एक गोष्ट सांगितली तशी आम्ही तुला एक गोष्ट सांगतो. त्याच्यातून जो निर्णय निघल तो निर्णय आम्हाला मान्य असेल. भगवान म्हणतात काय गोष्ट आहे? म्हटलं ऐक तर खरी बैल, गडबड कशाला करतो? आता मात्र भगवान परमात्मा श्रोता झाला आणि गवळणी वक्त्या झाल्या. गवळणींनी सांगायला सुरुवात केली, कन्हैया तू जसं सांगितलं तसंच एक खेडगाव होतं. त्या गावामध्ये नवीन नवीन लग्न झालेलं एक जोडपं होतं. काय झालं, 8-15 दिवस, 1 महिना निघून गेला. 1 महिन्यानंतर पतिराजाला काहीतरी काम निघालं. कामाकरता 8 दिवस गावाच्या बाहेर राहायचं आहे. पण पती
वता जी स्त्री आहे तिचा धर्म आहे, पतीचं जेवण केल्याशिवाय अन्नाचा घास सुद्धा घेत नाही. आणि त्यावेळेला पतिराजाने सांगितलं मला तर कामाकरता जावं लागेल, करायचं काय? त्यावेळेला पतिदेवाने सांगितलं मला तर जावंच लागेल. पत्नीने सांगितले, म्हटले महाराज तुम्ही जर नसले तर माझं जेवणाचं कसं, माझा नित्यक्रम तुटेल. सांगितलं काळजी करू नको, मी हुबेहूब माझ्यासारखा एक मातीचा पुतळा तुला तयार करून देतो. त्यावेळेला त्या पतिराजाने हुबेहूब स्वतःच्या सारखा मातीचा पुतळा तयार करून दिला. सांगितलं रोज नित्यनेमाने या पुतळ्याची तू सेवा कर, पती समजून कर. पतिराज निघून गेले. 8 दिवस झाले आपल्या कामाकरता निघून गेलेले आहे. पत्नी घरी आहे, रोज त्या मातीच्या पुतळ्याच्या पतीची सेवा करते आहे. भगवान परमात्मा म्हणतात बरं पुढं काय झालं? पती समजून त्या पुतळ्याची सेवा करते. भगवान म्हणतात ठीक आहे, काही हरकत नाही, असं असू शकतं, कारण एकलव्याने द्रोणाचार्यांचा मातीचा पुतळा बनवला आणि त्याची सेवा केली, त्याच्याकडून ज्ञान ग्रहण केलं, विद्या ग्रहण केली, असं असू शकतं. म्हटले पुढं काय झालं? ऐक. पुढं असं झालं की 8 दिवसानंतर तिचा खरा पती दरवाजावर आला. आणि खरा पती दरवाजावर आला असताना ही बाई मातीच्या पुतळ्याची सेवा करण्यात मग्न झाली होती. आणि ज्यावेळेला खरा पती दरवाजावर आला त्याने आवाज दिला, अगं दार उघड, दार उघड असा आवाज दिल्याबरोबर खरा पती दरवाजावर आहे, परंतु ही मातीच्या पुतळ्याच्या पतीची सेवा करण्याकरता मग्न आहे. आता मला सांग कन्हैया, त्या पत्नीने काय करायला पाहिजे? मातीच्या पुतळ्याच्या पतीची सेवा करत बसायला पाहिजे का खरा पती दरवाजावर आलेला आहे त्याला दार उघडून त्याला आतमध्ये घेऊन त्याची सेवा करायला पाहिजे? भगवान म्हणतात हा काय प्रश्न झाला काय? अहो सरळ आहे, शमळ्या पोराला सुद्धा ते कळलं. अरे खरा पती दरवाजावर आल्यानंतर मातीच्या पुतळ्याच्या पतीची सेवा सोडून द्यायला पाहिजे आणि खऱ्या पतीची सेवा करायला पाहिजे. भगवान म्हणतात, गवळणी म्हणतात देवा नक्की? म्हटले हो नक्की, 100% 100%. म्हटले मग कन्हैया आम्ही काय करतो? आम्ही काय करतो? अरे आमच्या घरी असणारे हे जे पती आहे, अरे हे तुझ्या अनुपस्थितीत करून दिलेले ते आमचे पती आहे, पण खऱ्या अर्थाने ते हाळा मासाचे पती आहे. पण कन्हैया आमचा खरा पती तू आहे, आणि खरा पती आम्हाला प्राप्त झाल्यानंतर आम्ही मातीच्या पुतळ्याच्या पतीची सेवा का करायची? कन्हैया आता बस झाली तुझे नाटकं, आता मात्र एकांताचं सुख द्यावं लागेल. भगवान परमात्मा सुद्धा खऱ्या अर्थाने नमला महाराज भक्ताच्या समोर. भगवान परमात्मा विचार करतात गवळणी तर आपल्याही पुढच्या निघाल्या, आता मात्र एकांताचं सुख द्यायचं आहे. प्रसंग सगळ्यांना माहिती आहे, शरद ऋतूची रात्र आहे. भगवंताने आपले अनेक रूप त्या ठिकाणी प्रगट केलेले आहे. अनेक रूप प्रगट केल्यानंतर त्यावेळेला प्रत्येक गवळणीच्या हातामध्ये हात भगवंताने दिलेला आहे. पण हात भगवंताने दिल्यानंतर त्यावेळेला प्रत्येक गवळणींना मात्र अभिमान झालेला आहे की जगाचा मालक माझ्या एकटीच्या हातामध्ये हात देऊन नाचतो आहे. आणि त्यावेळेला गवळणींना अभिमान झाला, आणि अभिमान झाल्याबरोबर त्याच वेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्माने सगळ्या गवळणींचा त्याग केला. आणि ज्या वेळेला गवळणींचा त्याग केला मात्र त्यावेळेला मात्र गवळणी विचार करतात आतापर्यंत प्राप्त असलेली वस्तू, प्राप्त असलेला परमात्मा आपल्याला सोडून गेला, आणि का सोडून गेला याचा विचार त्या गवळणी करत आहे. असं करता करता सकाळ झाली, आणि सकाळ झाल्यानंतर भगवान परमात्मा मात्र इतक्या सायासाने, इतक्या प्रयत्नाने तो भगवान परमात्मा आम्ही आमच्या जीवनामध्ये प्राप्त करून घेतला, पण आता मात्र आमच्याच चुकीमुळे त्या परमात्म्याने आमचा त्याग केला. नेमकी आपली चुकी काय झाली हे मात्र त्या गवळणींना अजिबात कळत नाही. पण भगवान परमात्मा सुद्धा आपला त्याग करून गेला. आता मात्र भगवान परमात्मा दिसत नाही, पण भगवंताचे चरण त्या ठिकाणी उमटलेले आहे. ते चरण पाहिले आणि त्या चरणावर मस्तक त्या गवळणीने टाकलं आणि जोरजोरात रडायला सुरुवात केली. आणि त्याच प्रसंगाचं वर्णन महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये करून सांगतात. भुली धावती सराट, भुली धावती
वंदी सकळ भाट मागे सांडोनी सकळ बोबाट मागे सांडोनी सकळ बोबाट वंदी पदांगुने ठेवली नटाट वंदी पदांगुने ठेवली नटाट बोली सांगाया गोविंदाची सोने बोली सांगाया गोविंदाची सोने वंदी पजामुदे ठेवली नटाट हो वंदी पजामुदे ठेवली नटाट हो बोली सांगाया गोविंदाची सोने बोली सांगाया गोविंदाची त्या गवळणीची काय अवस्था झाली, झाड दिसली तरी त्याला आलिंगन मारायची भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणून. नवे नवे ते भगवंताचे चरण त्या ठिकाणी उमटलेले आहे, त्या चरणावर मस्तक ठेवतात आणि जोर जोरात त्या ठिकाणी आकंत करतात आहे. बडली भुली धावती सैराट छंद गोविंदाचा चोजवीती वाट मागे सारोनी सकळ बोभाट वंदी पदांबुज ठेवोनी ललाट. भगवान परमात्मा मात्र मिळत नाही. आता इतक्या प्रयासाने तो भगवान परमात्मा या ठिकाणी आपल्याला प्राप्त झाला, पण नेमकी आपली काय चूक झाली, स्वतःची चूक शोधण्याचा त्या गवळणी प्रयत्न करतात बरं का. बऱ्याच वेळेला आपल्याकडून सुद्धा काही चुका होतात, आपण नेहमी दुसऱ्याला दोष देत राहतो, पण आपण आपल्या चुका शोधत नाही. नेमकं हे कशामुळे झालं असेल, यात आपलं काहीतरी कुठंतरी चुकलं तर नसेल ना, हा स्वतःचा कधीतरी माणसाने विचार केला पाहिजे. आणि नेमका तोच विचार गवळणी त्या ठिकाणी करतात बरं का. नेमकं आपलं चुकलं कुठं बरं का. कोठे आड आली ही देहबुद्धी आणि धावा आळवा करुणा कृपानिधी, त्या भगवान परमात्म्याचा धावा करतात आहे, पण भगवान परमात्मा काही मिळत नाही. भगवंताचे चरणरस त्या ठिकाणी उमटलेले आहे, त्याच्यावर नतमस्तक होतात, पण भगवान परमात्मा मात्र मिळत नाही. आणि त्यावेळेला मात्र गवळणींच्या लक्षात आलं की नेमकं आपल्याला अहंकार झाला आणि त्या अहंकारामुळे त्या परमात्म्याने आपला त्याग केला बरं का. मागे बहुतांचा अंतरला संग मुळे जयाची तेने केला त्याग. पहिलं पाहता ते हरपले अंग मुळे जयाची तेने केला त्याग. आहे की नाही. खऱ्या अर्थाने आपला अहंकार आपल्याला नडला, कारण देवाला सगळं काही सहन होतं, पण आपल्या भक्ताने केलेला अहंकार मात्र अजिबात सहन होत नाही. मला तर असं वाटतं अहंकार नुसतं देवालाच काय, समाजामध्ये सुद्धा आम्ही जर अहंकार करत असेल कुठल्याही गोष्टीवर, आहे की नाही, आमच्या संपत्तीवर असो, आमच्या शरीरावर असो, आमच्या सौंदर्यावर असो, आम्ही जर अहंकार करत असो, तो अहंकार खऱ्या अर्थाने देवाला तर सहज होतच नाही, पण समाजामध्ये सुद्धा खऱ्या अर्थाने त्याला जागा नाही. विठ्ठल विठ्ठल. समाजामध्ये राहत असताना जेवढं तुम्ही लहानपण घेऊन राहाल तेवढं खऱ्या अर्थाने हा समाज तुम्हाला मोठं बनवल्याशिवाय राहणार नाही. पण आम्हाला सगळं काही जमतं महाराज, आम्हाला सगळं काही जमतं, पण लहान होता येत नाही बरं का. विठ्ठल. काही केलं तरी आमच्यातला मीपणा काही जात नाही. मी केलं, मी असं करतो, मी आहे म्हणून हे सगळं आहे, हे ज्या दिवशी जाईल ना त्या दिवशी खऱ्या अर्थाने तुम्ही देव बनल्याशिवाय राहणार नाही. जगातला देव शोधल्यापेक्षा पहिले स्वतःतला देव शोधा. विठ्ठल. मला सांगायचं काय, खऱ्या अर्थाने त्या गवळणींना अहंकार झाला आणि त्या अहंकारामुळे त्या परमात्म्याने आपला त्याग केला, एवढं त्या गवळणीचा खऱ्या अर्थाने लक्षात आला. आणि त्याच वेळेला काय केलं महाराज, आणि त्यावेळेला गवळणी स्वतःची चुकी मान्य केली. मान्य झाली त्यावेळेला सर्व गवळणी एकत्रित आलेले आहे. त्या वनामध्ये त्या भगवान परमात्म्याचा दावा करता करता फिरत आहे बरं. कानया रे कानया रे
भगवंताचा धावा करत आहे महाराज, पण भगवान परमात्मा भेटत नाही. काही गवळणी अर्थात राधिकाच्या सोबत भगवान परमात्मा निघून गेला, पण राधिकेला सुद्धा तोच अहंकार झाला. राधेचा सुद्धा भगवंतानी त्याग केला आणि त्यावेळेला राधा मात्र त्या वनामध्ये भेटली. तेही भगवंताचा शोध घेते आहे. गवळणी सुद्धा गवळणीचा त्या भगवंताचा शोध घेते आहे. आणि त्यावेळेला मात्र राधेला त्या गवळणींनी पहिला प्रश्न विचारला, राधे, हजारो गवळणींचा आमचा त्याग करून तो परमात्मा तुझ्या बरोबर निघून गेला, पण तुझ्या बरोबर सुद्धा तो दिसत नाही, गेला कुठं? आणि त्यावेळेला राधा सुद्धा तेच सांगते बरं का, एतवरी होता संग अंगे अंग लपवी. आतापर्यंत तो कन्हैया माझ्यासोबत होता, पण मला सुद्धा अहंकार झाला, त्यामुळे त्या भगवंताने माझा सुद्धा त्याग केला. सर्व गवळणी एकत्रित आल्या आणि विचार केला, आता तो परमात्म्याला पुन्हा फिरसे गिनो पांडेजी, पुन्हा खऱ्या अर्थाने आपल्याला त्या भगवान परमात्म्याला आपल्याला आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायचं आहे. आता करावं काय? त्यावेळेला सर्व गवळणी एकत्रित आल्या आणि भगवंताचा नामचिंतन चालू आहे. भगवंताला प्राप्त करण्याकरता त्या ठिकाणी त्या गवळणीने गीत गायलं. त्या गीताचं नाव आहे गोपी गीत बरं का. आणि गोपी गीत पूर्ण झालं, भगवान परमात्मा प्रगट झाला. आणि जसा प्रगट झाला त्यावेळेला ज्या काही गोष्टी, ज्या काही अपराध आपल्याकडून घडले, त्या अपराधाचा उच्चार त्या ठिकाणी केला. भगवंताच्या पायावर मस्तक ठेवलं आणि हात जोडून त्या भगवंताला प्रार्थना करतात अभंगाच्या शेवटच्या चरणात. शोकवियोग घडला सकळांचा, गेल्या शरण हा अन्यायामुचा, केला उच्चार घडल्या दोषांचा, आणि झाला प्रगट स्वामी तुकयाचा हो. आपले जे दोष आपल्याकडून घडले त्या दोषाचा उच्चार केला आणि त्यावेळेला मात्र तो भगवान परमात्मा त्या ठिकाणी प्रगट झाला. मला एकच सांगायचं आहे, आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये कळत न कळत आपल्याकडून बऱ्याच चुका होतात बरं का. आणि त्या चुका जरी झाल्या तर त्या चुका मान्य करायला शिका. आणि ज्या चुका झाल्या त्याची क्षमा जर मागितली ना महाराज, निश्चितच तो परमात्मा आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. मी तर असं म्हणेल, ज्या वेळेला तुम्ही शिवानंद बाबांच्या दरबारामध्ये येता, ज्या वेळेला खटेश्वर बाबांच्या दरबारामध्ये तुम्ही येता, त्यावेळेला कुठलीही जरी चूक तुमच्याकडून नकळत झाली असेल तर खऱ्या अर्थाने तिथं मात्र खरं बोललं पाहिजे. आणि आपली जी काही चूक झाली असेल तिथं मान्य केलं पाहिजे. निश्चितच तो परमात्मा, ते खटेश्वर महाराज, ते शिवानंद बाबा आपल्या चुकीवर पांघरून घालून आपल्याला आपलंसं केल्याशिवाय राहणार नाही. मग आपल्यावर कितीही जरी संकट आले ते संकट तो भगवान परमात्मा अर्थात ते साधू संत महात्मे दूर केल्याशिवाय राहणार नाही. तेवढा आमचा विश्वास असला पाहिजे महाराज.
खऱ्या अर्थाने आम्ही आमची चूक कधी मान्य करत नाही, त्यामुळे आमच्यावर संकट येतात आणि संकट जर आले ते संकट निवारावे असं जर वाटत असेल तर त्या ठिकाणी हात जोडून त्या परमात्म्याच्या समोर विनंती केली पाहिजे. महाराज, निश्चितच आपल्यावर कितीही जरी संकट आलं तो संकट आपल्यावरचं ते स्वतःच्या अंगावर ओढल्याशिवाय राहणार नाही, एवढा विश्वास आमचा असला पाहिजे महाराज. बरं का, आता समाजामध्ये राहत असताना बऱ्याच वेळेला कितीक वेळा चुका आमच्याकडनं होतात. मी तर म्हणतो शिवानंद बाबांच्या दरबारात तुम्ही येत जा, हात जोडत जा आणि नाही कोणाच्या समोर हात जोडून अर्थात माफी मागायची इच्छा होत असेल, कमीपणा वाटत असेल, पण कमीत कमी आपल्याकडून ज्या काही, कारण मन जाणे पापा आणि तुका म्हणे माय बापा, आपण कितीक पाण्यात आणि कितीक पापी आहो हे लोकांना दाखवायची गरज नाही महाराज, ते आपलं आपल्यालाच माहिती असतं. सज्जनपणाचा आवा आणता येतो, पण आपण केलेल्या चुका मात्र कधी आम्ही कोणासमोर प्रगट करत नाही. पण त्या जर इमानदारीने ते प्रगट केल्या ना, निश्चितच तो परमात्मा प्रत्येक वेळेला ते शिवानंद बाबा, ते खटेश्वर बाबा तुमच्या संकटात धावून आल्याशिवाय राहणार नाही. सध्या ट्रेंडिंगमध्ये एक चांगलं गाणं चालू आहे, कोणतं? अंधेरो की नगरी से, हात जोडायचे निवडत म्हणायचे. अंधेरो की नगरी से कैसे मैं पार जाओ, शाम अब लेने आ जा, हौसला हार न जाओ, हो शाम आ जा, तीन बाण के धारी तीनों बाण चलाओ ना, मुश्किलों में हाथ तेरा अब जल्दी आओ ना, तीन बाण के धारी तीन बाण चलाओ ना, मुश्किलों में हाथ तेरा अब जल्दी आओ ना, हारे के सहारे, हारे के सहारे, हारे के सहारे, तीन बाण के धारी तीन बाण चलाओ ना, मुश्किलों में हाथ तेरा अब जल्दी आओ ना, तूफानों ने घेर लिया अब राह नजर न आए, तुम बिन कौन मिराजों में आह पकड़ ले जावे, तूफानों ने घेर लिया अब राह नजर न आए, तुम बिन कौन मिराजों में आह पकड़ ले जावे, अटक रहा बाबा, अटक रहा पार लगाओ ना, तीन बाण के धारी तीन बाण चलाओ ना, मुश्किलों में हाथ तेरा जल्दी आओ ना, तीन बाण के धारी तीन बाण चलाओ ना, मुश्किलों में हाथ तेरा जल्दी आओ ना, अब जल्दी आओ ना, अब जल्दी आओ ना. कितीही जरी संकट आले महाराज तरी शिवानंद बाबांच्या समोर, कठोश्वर बाबांच्या समोर उभं राहायचं आणि सांगायचं, आता मात्र मला तुमची गरज आहे, माझ्या संकटामध्ये तुम्ही धावून या आणि या संकटामधून मला बाहेर काढा. निश्चितच इमानदारी जर आम्ही आमच्या जीवनामध्ये कर्म करत असेल तर तो परमात्मा, ते साधू संत आपल्या संकटामध्ये धावून आल्याशिवाय राहणार नाही ना, आपल्याला संकटातून वर काढल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. समर्पण त्या गवळणीने त्या परमात्म्याला
परमात्म्याला केला आणि म्हणून तो परमात्मा त्यांच्या संकटामध्ये तो परमात्मा धावून आला. भगवान परमात्मा प्रगट झाल्याबरोबर सर्व गवळणींनी त्याच्या पायावर मस्तक ठेवलं. सांगितले, कन्हैया आमची चूक आम्हाला मान्य आहे, पण आता इथून मात्र तू आम्हाला सोडू नको. आणि त्यावेळेला भगवान परमात्मा म्हणतात, मला सगळं काही मान्य आहे, पण माझ्या भक्तांनी केलेला अहंकार मला मान्य होत नाही. आणि त्यावेळेला मात्र सर्व गवळणी पुन्हा त्या परमात्म्याला त्या गवळणींनी आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेतलं. मला एकच सांगायचं आहे, आम्ही सुद्धा आमच्या जीवनातला अहंकार घालवा. त्या परमात्म्याला इतरत्र शोधायची गरज नाही. तो निश्चितच परमात्मा आपल्या जवळच आहे. आपल्या संकटामध्ये नेहमी आपल्याला करता धावून आल्याशिवाय राहणार नाही. विठोबा रखुमा मला सांगा, इतक्या वेळचं आमचं चालू आहे, इतक्या जोरजोरात आहे की नाही, फार घसे दुखेपर्यंत जोरजोरात बोंबलणं चालू आहे. तुम्ही निवांत बसले. कमीत कमी मी आतापर्यंत ज्याचं महत्त्व, ज्या कार्याचं महत्त्व सांगितलं तो म्हणजे हरिनामाचा काला आहे. आणि तो काला आम्ही जरी आमच्या जीवनामध्ये करत असलो, परंतु एकत्रित सर्व आपण आल्यानंतर सामूहिकरित्या तो काला या ठिकाणी संपन्न झाला पाहिजे. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, ज्याला ज्याला हात आहे त्याने हात वर करायचे आणि टाळी वाजवायची. बरं काय, हो करा. कारण सप्ताहातील मुख्य अंग तेच आहे. ज्ञानोबाराय ग्रंथराज ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, सौभाग्यवती स्त्रीच्या अंगावर बाकीचे दागिने असले तरी चालतील, नसले तरी चालतील, पण मंगळसूत्र मात्र असलंच पाहिजे. तसं सप्ताहामध्ये बाकीचे कार्यक्रम असले तरी चालतील, नसले तरी चालतील, पण मंगळसूत्र म्हणजे खऱ्या अर्थाने नामस्मरण आहे, ते मात्र असलंच पाहिजे. करा हातवर, करा. वा वा. विठोबा रखुमाई, शोक वियोग घडला सकळांचा, गेल्या शरण हा अन्याय आमूचा, केला उच्चार घडल्या दोषाचा झाला. प्रगट स्वामी तुकयाचा हो, कोणी सांगा या गोविंदाची शुद्धी, होते वाहिला लपाला आता कांदी, कोटे आड आली ही देहबुद्धी, धावा आळवा कृणा कृपुणा निधी हो. अभंगाचा भावार्थ सरळ सरळ का होईना या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला. काल्याचं कीर्तन आहे आणि काल्याचं कीर्तन म्हटलं की काय आहे, चरित्र ते उच्चारावे. आतापर्यंत चरित्रच उच्चारत होतो, परंतु कोणतं चरित्र उच्चारायचं, ते देवे केले गोकुळी. गोकुळामध्ये असताना भगवंतानी जे चरित्र केलं त्या चरित्राचा उच्चार केला पाहिजे. दोन अवस्थेमध्ये भगवंताने चरित्र केलं. कोणतं? एक आहे रांगता आणि एक आहे गोधने रांगता. दोन अवस्थेमध्ये भगवंताने चरित्र केलेलं आहे. रांगत असताना काय केलं? रांगत रंगणी चरणी यशोदे सागरणी भाषोणी प्रमालकी अवधा केल सागरी कृष्णा रांगत असताना भगवंताने चरित्र केलं. रांगत असताना काय केलं? रांगत रंगणी चोरीत लोणी. काही काही लोक म्हणतात, महाराज तुमच्या देवाने चोऱ्या केल्या, कधी गायलं तर काल्या भगवंतानी चोऱ्या केल्या. म्हटले शोभलं का त्या देवाला?
काय देवाने चोऱ्या केल्या आणि शोभलं का ते देवाला? देवाच्या सुद्धा चुक्या काढतात बरं का लोक. पण एक लक्षात घ्या, भगवंताने चोरी केली खरं आहे, पण वाच्यार्थाने फक्त चोरी शब्द लक्षात घेऊ नका, त्याचा लक्षार्थ सुद्धा आम्ही लक्षात घेतला पाहिजे बरं का. भगवंताने लोक म्हणतात तुमच्या देवाने चोऱ्या केल्या, आम्हाला करायला काय हरकत आहे. पण एक सांगत असतो, भगवंताचं जे चरित्र आहे हे चरित्र फक्त उच्चारणे चरित्र आहे, आचरणाच्या भानगडीत पडायचं नाही. आचरण जर करायचं असेल तर भगवान मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांच्या चरित्राचा आचरण करा आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्राचा उच्चार करा. पण लोक उलट आहे लोकांचं. लोक प्रभू रामचंद्रांच्या चरित्राचा उच्चार करतात आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्राचं आचरण करू इच्छितात बरं का. एक जण म्हटले महाराज तुमच्या देवाने 16,108 केल्या, मग आम्ही 1-2 केल्या तर काय बिघडलं? म्हटलं कर ना. हा एकी नसतं डोक्यावर केस ठेवले नाही, पूर्ण गेले. तू काय करणार आहे महाराज? खऱ्या अर्थाने भगवंताचं चरित्र हे फक्त उच्चारणीय चरित्र आहे, त्याच्या आचरणाच्या भानगडीत पडायचं नाही बरं का. भगवंताने चोरी केली म्हणून जर कोणी आचरण करत असेल तर खऱ्या अर्थाने पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे, त्या भगवंताने चोरी केली पण कशाची केली? चित्त चोरी नंदाच्या चित्त चोरी गेले नंदाच्या नंदने. काय चोरलं महाराज? चित्त चोरलं बरं का. चित्त चोरलं, त्या गवळणींचं चित्त चोरलं, आपल्या भक्ताचं चित्त भगवंताने चोरलं बरं का. वाच्यार्थावर जायचं नाही, लक्षार्थ घेतला पाहिजे, नाही तर आम्ही नुसतं लक्षार्थाच्याच मागं लागतो बरं का. एका गुरुजींनी शाळेमध्ये सांगितलं, म्हटले काळे कोणाकोणाला कोणती कोणती कला आवडते? जसं नृत्य कला आहे, गायन कला आहे, मृदंग कला आहे. एका जणांनी उभा राहिला, म्हटले कोणती कला? सहज गुरुजींनी विचारलं कोणती कला आवडते? एक जण उभा राहिला, म्हटले गुरुजी मला नृत्य कला आवडते, मला नाचायला आवडतं. एका जणाने एक दुसरा उभा राहिला, त्यांनी सांगितलं गुरुजी मला वादन कला आवडते, म्हणजे मला मृदंग वाजवायला आवडतो. प्रत्येकाने सांगितलं, वेगवेगळा जण उठतो. एक जण म्हटले गुरुजी मला गायन कला आवडते, म्हणजे मला गायन करायला आवडतं. एक जण उभा राहिला, म्हटले महाराज गुरुजी मला रांगोळी कला आवडते, मला रांगोळी काढायला आवडते. प्रत्येक जण उठतो आहे, प्रत्येक जण सांगतो आहे मला ही कला आवडते, मला ती कला आवडते. एक जण उभा राहिला, म्हटले का रे तुला कोणती कला आवडते? म्हटले मला चंद्रकला आवडते. विठाला येड्या कला आवडते म्हणजे नेमकी तुला कोणती कला आवडते? तुला चंद्रकला आवडते काय? कला झाली का? खऱ्या अर्थाने वाच्यार्थ घ्यायचा नाही महाराज, लक्षार्थ घेतला पाहिजे. एका जणाला डॉक्टरकडे गेला, आजारी पडला, डॉक्टरकडे गेला. डॉक्टरांनी सांगितलं, म्हटलं हे घ्या 1-1 तासांनी हे औषध घ्यायचं. पोट दुखत होतं त्याचं. म्हटलं 1-1 तासांनी औषध घ्यायचं म्हणजे नेमकं कसं घ्यायचं बा सांगा? म्हटलं असं कर, आता 1-1 तासाने म्हणजे नेमकं कसं? तो प्रवासात होता. म्हटलं असं कर, इथून अमरावतीला गेला की एक औषध घे, अमरावतीच्या पुढे गेला, वरुणमध्ये पोहोचला की पुन्हा एक औषध दे, औषध घे असं म्हटल्याबरोबर तो गाडीमध्ये बसला. गाडीमध्ये वाटच पाहत होता, अमरावती कधी येते, अमरावती कधी येते, अमरावती कधी येते, अमरावती कधी येते. कंडक्टरला विचारलं, कंडक्टर कधी येईल? म्हटले अजून अर्धा तास टाईम आहे. असं करता करता बडनेऱ्याच्या जवळपास गेला आणि जवळपास गेल्यानंतर काय झालं, नेमकं तिथं त्याला झोप लागली. अमरावती क्रॉस झाली माहितीच नाही, अमरावतीच्या पुढे निघून गेला. पर नांदगाव पेठपर्यंत जाग आली. विचारलं आपलं कंडक्टरला विचारलं, कंडक्टर साहेब हे गाव कोणतं आहे? म्हणे नांदगाव पेठ. म्हटले अमरावती गेली का? म्हटले अमरावती तर गेली.
अरे म्हटलं तुम्ही सांगितलं नाही, थांबव म्हटले गाडी. लगेच खाली उतरला. म्हटले झालं काय, मला औषध घ्यायचं होतं तिथं. हो लगेच खाली उतरला, दुसऱ्या गाडीत बसला, अमरावतीत परत आला. म्हटले का हो का परत आले? म्हटले काही नाही, डॉक्टरनी सांगितलं होतं अमरावतीत गेल्यावरच औषध घ्या. विठाला विठाला. महाराज वाच्यार्थ आणि लक्षार्थ घेतलं पाहिजे. खऱ्या अर्थाने आता वाच्यार्थ आणि लक्षार्थ आपण घेत बसलो ना, जवळपास अर्धा एक तास आपला ह्याच्यातच निघून जाईल बरं का. मला सांगायचं काय, वाच्यार्थ आम्ही घ्यायचा नाही तर लक्षार्थ घेतलं पाहिजे. भगवंताने चोरी केली, पण कशाची केली? चित्त चोरी येले नंदाच्या नंदने. तुका म्हणे येणे, तुका म्हणे येणे गरुड चित्ताची चोरी भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी केल्या. अनेक प्रकारच्या गवळणी यशोदेकडे गाराणी घेऊन येऊ लागतात आणि सांगतात, यशोदे अगं समुद्राची शाही केली, पृथ्वीचा गागत केला आणि प्रत्यक्षात सरस्वती माता जरी तुझ्या कन्हैयाची खोळी लिहिण्याकरता इथे बसवली तरी तुझ्या कन्हैयाच्या खोड्या संपणार नाही, एवढा खोळकर तुझा कन्हैया आहे. आवरी आवरी आपुला कान्हा नासिएला अमुचा सुना, नासिएला अमुचा सुना, नासिएला अमुचा सुना. आवरी आवरी आपुला कान्हा, आवरी आवरी आपुला कान्हा नासिएला अमुचा सुना, नासिएला अमुचा सुना. स्वतःच्या मुलाला आवर महाराज, पण यशोदेचा मात्र त्यावर विश्वास बसत नाही. मला असं वाटतं खरी आई जर असेल ना, मुलाने किती जरी खोड्या केल्या तरी तिला त्या खोड्या वाटत नाही, तिचा विश्वास बसत नाही बरं का. सांगितलं माझा मुलगा तसा नाहीच आहे, माझा कन्हैया कसा आहे. बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ दिसतय गोजिरवाने, काय सांगता अंगराने गे गोकुळच्या नारी. विको कमी करत रसा. दिवसेंदिवस भगवंताच्या खोड्या वाढत चाललेल्या आहे, पण यशोदेचा त्यावर विश्वास बसत नाही. नेमकं काय झालं, भगवंताने एक दिवस अशी खोडी केली. गवळणीने सांगितलं, म्हटलीच्या आईला विश्वास बसत नाही ना, याला प्रत्यक्षात रंगे हात याची चोरी पकडल्याशिवाय यशोदा मैया मानणार नाही. आणि एक दिवस काय केलं, त्या कन्हैयाला दम दिला. म्हटलं ए कन्हैया, तुझ्यात हिंमत असेल ना, माझ्या घरी येऊन दाखव चोरी करण्याकरता. आणि भगवंतानी सांगितलं गवळींना, गोपाळांना, गोपाळांनो हिच्या घराचा घर नंबर लिहून घ्या. आणि लगेच त्याच दिवशी रात्री भगवान परमात्मा चोरी करण्याकरता त्या गवळणीच्या घरात घुसला. जेवढं खायचं तेवढं खाल्लं आणि खाल्ल्यानंतर काय केलं, आता या गवळणीने सांगितलं होतं तुला पकडल्याशिवाय राहणार नाही. आणि नेमकं यांचा कार्यक्रम चालू असताना ती गवळण जागी झाली आणि रंगे हात भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला पकडलं महाराज. आणि मग मात्र स्वतःच बोबाडा करताय, मी म्हटली होती, कुणाचा विश्वास नव्हता माझ्या बोलण्यावर की हा कन्हैया चोर आहे. आता मात्र त्याच्या आईला जाऊन दाखवतो की हा चोर आहे, प्रत्यक्षात त्याची चोरी पकडली. आता मात्र नेमका त्या कन्हैयाला पकडलेला आहे. बाकीचे गोपाळ पळून गेले. कन्हैया तिच्या हातात सापडला, तिचा नवरा आला. म्हटले का ग याला का पकडला? म्हटले मी आतापर्यंत सांगत होते की हा चोर आहे, हा चोर आहे, पण कोणी ऐकत नव्हतं. आज प्रत्यक्षात त्याची चोरी पकडलेली आहे. अगं तिचा नवरा म्हटला, अगं तो कशाला चोरी करल, त्याच्या घरीच तर एवढ्या मोठ्या 9 लाख त्याच्या घरी गायी आहे. हो दयाचे, दुधाचे, लोण्याचे हौद त्याच्या घरी पडलेले आहे आणि तो कशाला चोरी करेल? अहो म्हटले प्रत्यक्षात चोरी करताना मी पकडलाय. बरं ठीक आहे, केली असेल तर केली असेल, जाऊ दे ना. प्रत्यक्षात देव जर आपल्या घरी चोरी करण्याकरता येत असेल याच्यापेक्षा काय मोठेपणा आहे? म्हटले यशोदा मैया तर ऐकत नव्हती ना. आम्ही सांगत होतो घराने, आज तर प्रत्यक्ष त्याची चोरी पकडली. आज तर प्रत्यक्षात काय असेल ते सगळं यशोदा मैयाच्या समोर सांगितल्याशिवाय राहणार नाही. कन्हैयाला पकडलेला आहे असं दोघांची बात बोलचाल चालू आहे. तेवढ्यात काय केलं, म्हटले आता मी कोणाचंच ऐकणार नाही. तिचा नवरा म्हणतो, अगं सोडून दे त्याला. म्हटले आता तर कोणाचंही ऐकणार नाही. आणि एवढं त्यांची बोलचाल चालू असताना भगवंताने काय केलं, स्वतःच
स्वतःचा हात काढला आणि तिच्या नवऱ्याचा हात तिच्या हातात देऊन दिला आणि हात सटकला मागच्या दरवाजाने. तिचं चालू आहे हा म्हटलं अगं सोडून दे, अगं माझा हात सोड. म्हटले आता सोडणार नाही, आता तर त्याच्या मायेजवळ दिल्याशिवाय राहणार नाही. अगं सोडून दे, अगं सोडून दे. हा म्हटलं मी आहे ना. म्हटलं तुम्ही असा नाही तर कुणी असा, आता अख्खं गाव जरी आलं तरी याला सोडणार नाही. अगं पण मी आहे ना, तुम्ही असा नाही तर कोणी असा. घराच्या बाहेर घेऊन गेली, नवऱ्यालाच ओळख घेऊन चालली रस्त्याने. रस्त्याने असताना लोक पाहतात तिच्याकडे असतात. तिला असं वाटायचं लोक आपल्या कार्यावर पाहून, आपलं कार्य पाहून असतात. ज्या अर्थी कन्हैयाला रंगेहात पकडलं त्या अर्थी यांना आनंद झालेला आहे म्हणून त्या गवळणी असतात, म्हणून ते लोक असतात आहे. ओढत ओढत यशोदेच्या दरवाज्यावर आणला आणि यशोदेला आवाज दिला, अगं ये यशोदे दार उघड. यशोदा मैया रोजची यांचे घराणे ऐकून ऐकून कंटाळली होती. यशोदा मैया म्हटले आज तर हिचा पान उतारा काढतेच. आणि नेमकं यशोदा मैयाने बाया कोसल्या आणि म्हटले आता तर हिला बघतेच आता म्हटली. आणि ती सुद्धा तयारीतच आलेली आहे. म्हटली हिचा विश्वास नव्हता ना, आपल्याला खोटं पडत होते, आज प्रत्यक्ष तिचा मुलगा पकडला. आणि जोरात आवाज दिला. तशीच यशोदा मैया राग राग घराच्या बाहेर निघत आहे. तेच तेवढ्यात कन्हैया म्हणतो मैया मी सुद्धा तुझ्या बरोबर येतो. लगेच कन्हैयाला यशोदा मैयाने सोबत घेतलं आणि राग राग तिच्या समोर काय म्हणते काय म्हणते असं म्हटल्याबरोबर तिने पहिल्यांदा लक्ष केलं यशोदेच्या हाताकडं. त्यावेळेला तिने विचार केला आपण एवढ्या तोऱ्यात आलो पण आपलं जे म्हणणं आहे ते म्हणणं तर हिच्या हातात आहे. आपलं म्हणणं जर हिच्या हातात असेल मग आपल्या हातात कोण आहे. पाहतात तर मागं उडून स्वतःचा नवरा. आता कराव काय, स्वतःची पंचायत झाली. आणि यशोदा मैया चिडलेली आहे, रागवलेली आहे. का गं काय म्हणणं आहे तुझं, बोल लवकर. आता बोलाव तरी काय, आपलं म्हणणं हिच्या हातात आहे, हिच्या कडेवर बसलेलं आहे. आता हिला सांगाव तरी काय आणि शेवटी आता करावं तरी काय. ती म्हटली काही नाही, शिवानंद बाबाच्या मंदिरात दरबारात सप्ताह चालू आहे, उमेश महाराज जाधवचं कीर्तन आहे. म्हटलं चलता का कीर्तनाला. काय बोलणार आहे महाराज. एवढा खोडकर हा कन्हैया महाराज, इतक्या खोड्या त्या कन्हैयाच्या आहे. एक खोडी अशी केली, एका कुटुंबाला लय त्रास देत होता कन्हैया. म्हटले आता काय करावं, हे फार कुटुंब वैतागलं. शेवटी निर्णय घेतला आता गोकुळ सोडून निघून जायचं. सगळा माल आपला गाडीत बैलगाडीत भरला आणि निघून गेला. जाण्याकरता दोघंही जोडपं. आता भगवंताचं ठरलं होतं आता यांना त्रासच द्यायचा आहे. तर त्रास द्यायला काय, या गावात काय दुसऱ्या गावात काय त्रास द्यायचा. एखाद्या व्यक्तीने जर एखाद्याला त्रास द्यायचं ठरवलं, हे स्वतःच्या गावातच असलं पाहिजे असं नाही. दुसऱ्या गावात, जसं दुसऱ्या गावात ते जोडपं राहण्याकरता गेलं. भगवंताने काय केलं, त्रास तर द्यायचा आहे आता यांना, मग करायचं काय. भगवंताने काय केलं, गाडीमधून जात असताना तिच्या त्या पत्नीला तहान लागली. तहान लागल्याबरोबर सांगितलं, म्हटले मला पाणी पाहिजे, पाणी पाहिजे. तिचा नवरा खाली गाडीतून उतरला आणि पाणी आणण्याकरता गेला. पण म्हटलं की लक्षात ठेव मी जातो खरं, तो कन्हैया येईल बघ, कोणाचंही तो रूप घेतो, तुला फसवल, जाऊ नको त्याच्याबरोबर, ऐक माझं. म्हटले तुम्ही काळजी करू नका, मी चांगला ओळखते त्याला. आणि हा नवरा पाणी आणण्याकरता गेला. तेवढ्यात या बाबाने तिच्या नवऱ्याचं रूप घेतलं आणि बैलगाडीत बसला आणि भरभर भरभर बैलगाडी घेऊन गेला. तिचा खरा नवरा आला. अगं कुठं गेला, कुठं गेला. म्हटली हा म्हणतो माझी बायको आहे आणि तो म्हणतो हा माझी बायको आहे. असं करता करता दोघांचं भांडण चालू आहे. हा म्हणतो माझी बायको आहे, पण तिला काही लक्षात आलं नाही आपला खरा नवरा कोणता. ही करामत महाराज देवाची होती. हे म्हणतो माझी बायको आहे, तो म्हणतो माझी. या दोघांचं भांडण सुरू झालं. तेवढ्यात भगवंताने पुन्हा तिसरं रूप घेतलं, गाडीत बसला आणि गाडी घेऊन गेला. असे 4-5 जण झाले. 4-5 जण एकत्र आले. हा म्हणतो माझी बायको, तो म्हणतो माझी बायको, हा म्हणतो माझी बायको. भांडण गेलं नंदबाबांकडे आणि नंदबाबांना विचार पडला 4-4 जण दिसतात, निर्णय तरी काय द्यायचा. नंदबाबांच्या लक्षात आलं ही कला आपल्याच महाशयाची आहे, हे आपलंच बिलिंदर आहे. म्हटले आता करायचं काय. आता याची हा म्हटला माझी बायको आता मला परत मिळून द्या. नंदबाबा विचार करतात आता द्यायची तरी कुणाला. नंदबाबांनी सांगितलं काहीच करू नका, मी सरळ सरळ एक परीक्षा घेतो, जो परीक्षेमध्ये पास होईल त्याची बायको त्याला परत मिळेल, तो खरा हिचा नवरा. म्हटले काय परीक्षा आहे. म्हटले बघा ही विहीर आहे, ही 30 फुटाची विहीर आहे. जवळपास खूप मोठा 30 फुटाचा असा घेरा होता. म्हटले या विहिरीहून या कोपऱ्यावरून पलीकडच्या कोपऱ्याला जो एकदम उडी मारेल ही बायको त्याची. तिचा खरा नवरा जो होता तो खाली बसला. म्हटले झालं, गेली बायको गेली. कारण आपली काही उडी 30 फूट पर्यंत जात नाही आणि आपल्याला काही बायको भेटत नाही. तो खालीच बसला
भगवा परीक्षा घ्यायचं नंदबाबांनी ठरवले. पहिला जो होता भगवंताच्या वेशात असणारा त्यांनी पटकन पलीकडल्या काटाला उडी मारली, दुसऱ्यानी उडी मारली, तिसऱ्यानी उडी मारली. हा खाली बसला, म्हटले आता काही बायको भेटत नाही, आपली उडी काही पलीकडं जात नाही आणि बायको काही भेटत नाही. नंदबाबांनी ओळखलं, म्हटलं खरा हिचा नवरा हाच आहे. म्हटले हे घे चल निघितून. एवढा खोळकर महाराज हा कन्हैया आहे. अशा कितीतरी खोळ्या त्या भगवंताच्या आहे. आणि ज्यावेळेला प्रत्यक्षात भगवंताची चोरी यशोदा मैयाने पकडली त्यावेळेला यशोदा मैया म्हणते कन्हैया घरी राहिला तरी काही ना काही उचापत्या करतो, घराच्या बाहेर गेला लोकांची भांडणं घरी आणत राहतो. त्यापेक्षा एक काम कर, उद्यापासून तू वनामध्ये जायचं. आणि त्यावेळेला भगवंताचा वेश यशोदा मैयाने केलं आणि भगवान परमात्मा गायी चारण्याकरता वनामध्ये आपल्या सवंगड्यामध्ये जातो आहे. आणि तिथे गेल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळतो आहे. कोणते कोणते खेळतो आहे एका खेळाचं वर्णन करतो आणि सेवा समाप्त करतो. हमामा पोरा हमामा हमामा पोरा हमामा हमामा पोरा हमामा पोरा हमामा घुमरी वाज हमामा खेळ मांडला गोरी खेळ मांडला गोरी परमात्मा त्या ठिकाणी खेळतोय. खेळता खेळता भगवंतावर राज्य आलं बरं का. हो, नवे नवे भगवंताचं गोपाळाचं भांडण झालं आणि भांडण झाल्याबरोबर लगेच गोपाळांनी सांगितलं कान्होबा तुमची गाई वासरं सगळीचे सगळी बाहेर काढायची, आमच्या बरोबर तू खेळ खेळायचे नाही. कान्होबा 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 कान्होबा
आमचे सगळेच्या सगळे गाई वासर बाजूला काळ आमच्या बरोबर खेळ खेळायचे नाही. खेळता खेळता राज्य भगवंतावर आलं आणि असं करता करता बरं का सगळे गुणफळ पुन्हा एकत्रित झाले. पुन्हा खेळ सुरू झाला आणि खेळता खेळता मात्र सर्वांना भूक लागली. आता मात्र चला वडू गाई बैसू जेऊ एके ठाई काम सारोनी सकळ अवघे मिळोनी गोपाळ झाली आता वेळ म्हणतिया नासी मोऱ्या. आता भुका लागलेल्या सगळे गोपाळ एकत्रित आले, कमळाकार बसलेले आहे आणि त्यावेळेला बसून यमुनेच्या तीरावर भगवंताने आपल्या सवंगळ्यांसोबत काला केला बरं का. त्या काल्याचं वर्णन महाराज वर्णन करतात. बिभ्रद वेणुम जठरपटयो शृंगवेत्रेच कक्षे वामे पाणू मशृणकवलम तत्पलान्यंगलेषु तिष्ठन्मध्ये स्वपरिस्रोदो हासयन्नर्म बेस्वै स्वर्गे लोके मिष्यति बुभुजे यज्ञ बुक्बाल केली. गोपाल कृष्ण भगवान संत शिवानंद महाराज की वेंकटेश्वर महाराज की रामेश्वर बराच उशीर झालेला आहे. सगळेजण जेवायची वाट पाहत आहे. अहो टाक्या फुल करून न्यायला करून तुम्ही सो आपली वेळ झालेली आहे. भगवंताने खऱ्या अर्थाने तो काला केला, तोच काला आपण या ठिकाणी संपन्न करतो आहे. गेल्या 12 वर्षापासून हा सप्ताह या ठिकाणी चालू आहे. सर्व तरुण मंडळी कुठलाही मतभेद न ठेवता सर्वजण या ठिकाणी एकत्रित येतात आणि हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा करतात. आज जवळपास 12 वर्ष या कार्यक्रमाला झालेले आहे आणि सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम दिवसेंदिवस महाराष्ट्रामध्ये या कार्यक्रमाचं नाव होत आहे बरं का. आणि ही सर्व कृपा जर कोणाची असेल तर संपूर्ण गावकरी मंडळी, नवे आश्रयदाते मंडळी, देणगीदार मंडळी आणि त्यातल्या त्यात तन मन धनाने सहकार्य करणारे सर्व तरुण बांधव मंडळी बरं का. नवे बालगोपाल मंडळी हरिपाठाच्या माध्यमातून सहकार्य करतात. तरुण मंडळी सर्व या कार्यक्रमा करतात. ऊन वारा पाऊस याची चिंता न करता या कार्यक्रमाकरता नेहमी धावपळ करत असतात. आणि म्हणून आज हा शिवानंद बाबांचा दरबार आज आपल्याला एवढा खऱ्या अर्थाने प्रफुल्लित झाल्यासारखं वाटतं बरं का. इवलेसे रोप लाविले दारी त्याचा वेलू गेला गगनावरी. आता कुठंतरी वाटतं मोगरा फुलला आणि फुले वेचिताची बहरू गडी असे आला बरं का. इतकं सुंदर कार्य करता आपण सहकार्य करतात. पण पुन्हा मी गेले 10 वर्षापासून 12 वर्षापासून या गावामध्ये येतो आणि मी मागच्या वेळेला सुद्धा मी एक जाहीर केलं होतं की आपल्या गावामध्ये एवढं मोठं शिवानंद बाबांच्या नावावर हे गाव ओळखलं जातं. कारण ज्या गावामध्ये जो महात्मा जन्माला येतो महाराज, त्या महात्म्यामुळे त्या गावाची कीर्ती खूप वाढते. आपल्या अमरावती जिल्ह्याचा विचार केला तर काही गावाचं फक्त एकच येणस आहे असं नाही, कमीत कमी 2 येणस आपल्या अमरावती जिल्ह्यात आहे. पिंपळकुटे किती आहे आपल्या अमरावती जिल्ह्यात? 12 पिंपळकुटे आहे. पण एक पिंपळकुटा प्रसिद्ध आहे ते म्हणजे एखाद्या साधूच्या नावावर, ते म्हणजे पिंपळकुटा. कोणतं? शंकर महाराजचं पिंपळकुट. असे वेगवेगळ्या प्रकारचं. तसं येणस नागपूर जिल्ह्यातही आहे, येणस अमरावती जिल्ह्यातही आहे, बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा येणस आहे. पण अमरावती जिल्ह्यातलं येणस हे प्रसिद्ध आहे श्री संत शिवानंद बाबांमुळे. आणि म्हणून त्या शिवानंद बाबांचा दरबार हा दिवसेंदिवस वाढत गेला पाहिजे. इतके दिवस झाले बाबांची समाधी आपल्या दरबारामध्ये आहे. पण माझं लक्ष नव्हतं बरं का आतापर्यंत. पण मागच्या वर्षी लक्षात आलं की बाबांच्या मंदिरावर कळसच नाही आहे. मंदिर आहे पण एखादं जसं आपल्या घरचं बेडरूम आहे, आपल्या घरचा एखादा हॉल आहे, त्या पद्धतीनं हॉल बांधलेला आहे. त्या हॉलमध्ये समाधी मंदिर ते आहे. पण त्या मंदिर त्यावेळेला पूर्ण होतं की ज्या वेळेला त्याच्यावर कळस बांधला जातो बरं का. कारण कळसाच्या वर बांधकाम नसतं. घर किती बांधा, 1ला मजला, 2रा मजला, 3रा मजला, मजल्यावर मजले चढवता येतील. पण एकदा का मंदिराचं बांधकाम झालं आणि त्यावर कळस बसला की कळसाच्या वर बांधकाम नसतं. कळसाचं बांधकाम म्हणजे खऱ्या अर्थाने त्या मंदिराचं पूर्णत्व आहे. आणि म्हणून त्या मंदिरावर कळस होणं हे गरजेचं आहे. मी मागच्या वर्षी सुद्धा बोललो होतो आणि या वर्षी सुद्धा मी पुन्हा त्याच्यावर प्रकाश टाकणार आहे.
मागच्या वर्षी बोललो होतो, ही संकल्पना मांडली होती आणि काही लोकांनी विचार केला नाही, खरोखर कळस असला पाहिजे. काही लोकांची मनापासून तळमळ आहे त्याविषयी, पण खऱ्या अर्थाने एकल्याचा नोहे खेळ आणि मनोनी मेळ मेळविला. हे काम काही छोटंसं नाही. सप्त्याची वर्गणी खऱ्या अर्थाने 500 रुपये, 1000 रुपयातून 1000, 2000 रुपये, 5000 रुपये देऊन आपल्याला सप्ताह करून घेता येईल. पण हे जे मंदिर आहे, या मंदिराच्या बांधकामाकरता खर्च भरपूर लागणार आहे. या मंदिराचं बांधकाम आपल्याला करायचं आहे, पण त्या करता ते एकट्याचं काम नाही, सगळ्यांचं सहकार्य असणं अपेक्षित आहे. आणि त्यातल्या त्यात माझी विनंती अशी आहे, या गावातल्या ज्या लेकीबाई आहे, कदाचित इथून तुम्ही एकदाच ज्या लहानपणापासून ज्या गावामध्ये तुम्ही राहिलात, लहानाच्या मोठ्या झालात, गेल्यानंतर खऱ्या अर्थाने कदाचित तुमचं येणं जाणं असेल नसेल, पण खऱ्या अर्थाने या गावामध्ये आपल्या गावातील जे मंदिर आहे त्या शिखराकरता आपल्या गावातील आपलं नवे आपली काहीतरी ओळख आपण गेल्यानंतरही या गावामध्ये असावी. याकरता आपल्याकडून जे शक्य होत असेल, वस्तुरूपात असेल, पैसे रूपात असेल, किंवा विटा द्यायच्या असेल तर विटा तुम्ही देऊ शकता. सिमेंटचे पोते तुम्ही द्यायचे असेल तर सिमेंटचे पोते देऊ शकता. पण फक्त बाहेरच्या जे बाहेरगावचे जे या गावातून गेलेल्या ज्या मुली आहे, या मुलींना माझी विनंती आहे, कमीत कमी प्रत्येक घरातून जी मुलगी बाहेरगावी अर्थात माहेर सासरला गेली असेल, या गावात जिचं हे गाव आहे त्या गावातील घरच्या लोकांनी तिला संपर्क करा की आपल्या गावामध्ये शिवानंद बाबाच्या मंदिराच्या कळसाचं काम चालू होणार आहे. आणि माझी अशी इच्छा आहे की कदाचित आपलं घर असेल नसेल, आईवडिलांनी फोन करा, आम्ही उद्या चालून असेल नसेल, पण तुझ्या नावाची एक वीट, तुझं नाव या गावामध्ये नेहमी करता राहावं. आणि म्हणून तू काहीतरी या मंदिराला देणगी दिली पाहिजे. गरीब जर परिस्थिती असेल तर त्या मुलीने कमीत कमी 1000 रुपये द्या. आणि तिची परिस्थिती जर चांगली असेल, भगवंताच्या आशीर्वादाने तिची जेवढी इच्छा असेल, 5000 असेल, 10000 असेल, 51000 असेल, परिस्थिती चांगली असेल तर 1 लाखापर्यंत असेल, तुम्ही ती दिली पाहिजे. पण कमीत कमी 1000 रुपये या गावातून बाहेर गेलेल्या ज्या मुली आहेत त्यांनी दिलेच पाहिजे, अशी सर्वांना आग्रहाची विनंती आहे. आणि गावातील जी पुरुष मंडळी असेल, गावात राहणारी जी मंडळी आहे, कळसाचं काम आहे, काम मोठं आहे. मला असं वाटतं आपल्याकडं जेवढी शेती आहे ज्याच्या परिस्थितीनुसार प्रत्येकाने दिलं पाहिजे. आग्रह कोणाला नाही होत असेल आपल्याच्यानं, आपली परिस्थिती गरिबीची आहे, शेती नसेल, सिमेंटची पोती द्या, विटा द्या. विटा तर महाग आहे, पण सिमेंटची पोती का होईना, 1 पोतं द्या, 2 पोतं द्या, 3 पोतं द्या, 5 पोतं द्या. आपल्या परिस्थितीनुसार भगवंतानी जी आपल्याला ताकद दिलेली आहे त्या परिस्थितीनुसार तुम्ही त्याकरता सहकार्य करायचं आहे. उद्या या ठिकाणी कळसाचं बांधकाम करणारे लोक नांदेडवरून या ठिकाणी येणार आहे. उद्या ते संपूर्ण आपलं काम आपण त्यांना दाखवणार आहोत. आणि खर्च किती येणार आहे, साधारणतः 8 लाख येऊ शकतो, 10 लाख येऊ शकतो. कारण मंदिर एकच वेळा होतं. मंदिर त्याला म्हटलं जातं मंगलता, रम्यता आणि दिव्यता ज्या ठिकाणी असेल. आपल्या इथे मंगलताही आहे, रम्यता आहे, पण दिव्यतेचा मात्र खऱ्या अर्थाने या ठिकाणी अभाव आहे. आणि ज्या वेळेला आपलं शिखर तयार होईल त्यावेळेला ती दिव्यता सुद्धा या ठिकाणी होईल. त्याकरता सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे. मागच्या वर्षी मी काही नावं जाहीर केली होती, त्यामध्ये काही लोकांची या ठिकाणी नावं आलेली आहे. त्यांनी संकल्प केलेला आहे की ज्या दिवशी हे मंदिर तयार सुरुवात होईल त्या दिवशीच आमचा आकडा आम्ही आमची जी वर्गणी आहे या ठिकाणी आणून देईल असं. आणि काही काहींनी सांगितलं, म्हटले महाराज उद्या काम चालू करा. हो, आम्ही वर्गणी देण्याकरता तयार आहे. काही नावं आपल्याकडे आलेली आहे आणि काही इच्छुक मंडळीही आहे. त्यामध्ये नाव आलेलं आहे स्वर्गवासी बेबीताई रामदासजी, बेबीताई आणि रामदासजी नागपुरे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ, बरोबर आहे ना, वैशाली ताई देवेंद्र नागपुरे यांच्याकडून 51,000 रुपयाची देणगी या कळसाकरता आलेली आहे, म्हणजे मिळालेली आहे म्हणजे सुरू होईल त्यावेळेला आपल्याकडं म्हणजे ते देण्याकरता तयार आहे. त्यानंतर स्वर्गवासी शांताबाई रामभाऊजी देवतळे यांचे स्मृतिप्रित्यर्थ चिरंजीव प्रणव संजयजी देवतळे यांच्या तर्फे 11,000 रुपयाची देणगी या मंदिराकरता त्यांनी देण्याकरता कबूल केलेला आहे. त्यानंतर स्वर्गवासी भास्कररावजी गावंडे यांचे स्मृतिप्रित्यर्थ चिरंजीव तुषार भास्कररावजी गावंडे यांच्याकडून 15,000 रुपये
त्यानंतर स्वर्गवासी श्रीकृष्ण नारायणरावजी धंदरे यांचे स्मृतिप्रित्यर्थ चिरंजीव गोविंद श्रीकृष्णजी धंदरे, जो आताच आपला पोलीसमध्ये आपला तो लागलेला आहे आणि त्याची इच्छा होती की ज्या वेळेला मी नोकरीवर लागेल पहिला पगार मी शिवानंद बाबांच्या चरणावर समर्पित करेल आणि ती वेळ आता आलेली आहे आणि म्हणून त्यांनी 31,000 रुपये या ठिकाणी शिवानंद बाबांच्या मंदिराच्या बांधकामाकरता देण्याचं ठरवलेलं आहे. त्यानंतर हर्षदा विलासरावजी देवतळे राहणार येनस यांच्यातर्फे 11,000 रुपये 11,111 रुपये या मंदिराकरता मिळालेले आहेत. त्यानंतर स्वर्गवासी मंजुळाबाई अण्णाजी कडू यांचे स्मृतिप्रित्यर्थ श्री वसंतरावजी अण्णाजी कडू यांच्याकडून या मंदिराच्या कळसाकरता बांधकामाकरता 61,000 रुपये या ठिकाणी मिळत आहे. त्यानंतर हरिभक्तपरायण उमेश महाराज जाधव नांदगाव खंडेश्वर यांच्यातर्फे बोलल्याप्रमाणे 11,000 रुपये या मंदिराकरता देणार आहे. त्यानंतर प्रवीण पाटील कंसे यांच्यातर्फे 11,000 रुपये या मंदिराच्या बांधकामाकरता मिळत आहे. त्यानंतर सौ करिश्मा दिनेशरावजी हटवार, जसं सांगितलं की बाया गावाच्या लेकीबाईने काहीतरी इथं आपलं ओळख राहिली पाहिजे. उद्या चालून तुमचे आई वडील असतील नसतील पण तुमच्या नावाचं काहीतरी मंदिराला असलं पाहिजे आणि म्हणून त्यांनी आकडा आलेला आहे. हा आकडा वाढू सुद्धा शकतो पण आता सध्या 1,001 रुपयाची देणगी या मंदिराकरता आलेली आहे. सर्वांनी या देणगी दात्यांकरता टाळी वाजवा, जोरात वाजवा आणि ज्यांना आता जर कोणाचा काही संकल्प असेल वर्गणी ज्या दिवशी काम सुरू होईल त्या दिवशी आपल्याला द्यायची आहे. रजिस्टर या ठिकाणी तयार आहे. आपलं नाव तुम्ही द्या आणि आपला आकडा द्या. ज्या दिवशी मंदिराचं काम सुरू होईल त्या दिवशी मंदिराची एक समिती तयार केली जाईल. आता हे जे शिखराचं काम करायचं आहे त्याच्याकरता पहिल्यांदा 11 लोकांची एक समिती तयार केली जाईल. त्याला जीर्णोद्धार समिती असं नाव देण्यात येईल आणि त्या समितीकडे हा सगळा कारभार राहणार आहे. या मंदिराकरता लागणारी देणगी, या मंदिराकरता जी देणगी आणायची आहे त्या लोकांच्या भेटी घ्यायच्या, जो काही खर्च असेल ती 11 लोक हा सगळा कारभार सांभाळणार आहे. आपण सर्वांनी याकरता सहकार्य करावं. ज्यांना देणगी द्यायची असेल त्यांनी आपले नावं या ठिकाणी आणून द्या आणि आपलं नाव या ठिकाणी नोंदवून द्या. ज्या दिवशी काम चालू होईल आता म्हणजे ते आकडे आताच जाहीर केल्या जाईल. ज्यांची इच्छा असेल त्यांनी आकडा द्या आणि वर्गणी फक्त ज्यावेळेला काम सुरू होईल त्यावेळेला आणून द्या. म्हणजे त्यांना मागायला यायची वेळ पडू देऊ नका, एवढीच इच्छा आहे. काही भरपूर मोठे मोठे देणगीदार या ठिकाणी समोर बसले आहे, त्यांची सुद्धा इच्छा आहे पण त्यांची हिंमत इथं होत नाही की इथं यावं आणि आपला आकडा कसा काही जाहीर करावा. घाबरू अजिबात नका, बिंदास तुम्ही या ठिकाणी या. कारण इथं दिल्यानंतर इथं एका हाताने तुम्ही द्या, अरे 1000 हाताने ते शिवानंद बाबा आपल्याला दिल्याशिवाय राहणार नाही. हो, एवढीच खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांना आग्रहाची विनंती आहे. उद्या लगेच या ठिकाणी कारागीर लोक येणार आहे, बजेट काढणार आहे आणि लगेच कार्याला सुरुवात होणार आहे. कारण काम सुरू करण्यापुरती वर्गणी म्हणजे आता ही जाहीर केली, काम सुरू करण्यापुरती आता आपल्याकडे ॲडव्हान्स देण्याकरता आपल्याकडे वर्गणी आलेली आहे. आणि म्हणून आपल्याच्यानं जे होत असेल, विटा द्यायच्या तर विटा द्या, सिमेंट द्यायचं तर सिमेंट द्या, ज्यांना लोखंड द्यायचं असेल त्यांनी लोखंड द्या, जे होत असेल ते तुम्ही द्या, पण द्या एवढी मात्र आग्रहाची विनंती आहे. झालेली सेवा भगवंताच्या चरणी सर्व संत महात्म्यांच्या चरणावरती समर्पित करतो. जाता जाता एकच विनंती आहे, सर्व तरुण मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. तरुण मंडळींना माझी एकच विनंती आहे, तरुण कुणाला म्हटलं जातं, ज्याला आणावं लागतं रात्री घरी धरून अशांना म्हणतात तरुण. या एका तरुणाची व्याख्या नाही. या देशाची जबाबदारी, या मातीची जबाबदारी, या धर्माची जबाबदारी आणि चालत असलेलं हे जे कार्य आहे या कार्याची जबाबदारी ज्याच्यावर आहे त्याला म्हटलं जातं तरुण. ज्याला आणावं लागतं रात्री घरी धरून अशांना म्हणता येणार नाही तरुण. म्हणून तरुण मंडळींनी या ठिकाणी एकत्रित येऊन या कार्याला तर आपण हातभार लावताच लावता, परंतु आता जे कळसाचं कार्य करायचं आहे त्या कार्याकरता सुद्धा आपला सगळ्यांचं सहकार्य असलं पाहिजे. एवढी सगळ्यांना आनंदाची विनंती आहे. एकच वाक्य बोलतो, जितनी मेहरबानी है आपकी, जितनी मेहरबानी है आपकी उतनी मेरी औकात नहीं. ये तो कृपा है श्री संत शिवानंद बाबा की, वरना मुझ में ऐसी कोई बात नहीं. विठ्ठल जय जय ज्ञानेश्वर.